नमस्कार मित्र हो. जर मी तुम्हाला विचारलं, की तुम्ही कधी स्वतःला हा प्रश्न विचारलाय का, की सगळ्यांचं मॅनिफेस्टेशन काम करतं, पण माझंच का नाही? ते लोकं अफर्मेशन्स करतात, त्यांना रिझल्ट्स देखील मिळतात. पण मी जेव्हा करतो, तेव्हा मला काहीच का मिळत नाही? त्यांना अमेझिंग रिलेशनशिप्स मिळतात, पण मला का नाही? त्यांना जॉब्स लगेच मिळते, पण मला का नाही? लॉ ऑफ अट्रॅक्शन त्यांच्यासाठी काम करतंय, पण माझ्यासाठीच का नाही करत? तर मित्र हो, मला खात्री आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी हे आधीच हा प्रश्न स्वतःला कधी ना कधी नक्कीच विचारला असेल आणि हा प्रश्न विचारणं अगदी स्वाभाविक आहे. पण आज मी तुम्हाला एक सत्य सांगणार आहे, जे ऐकायला थोडंसं कडू आहे, पण ते समजून जर घेतलत ना, तर तुमचं पूर्ण आयुष्यच बदलेल. ते सत्य म्हणजे मॅनिफेस्टेशन काम करत नाही, असं नाही. तर तुम्ही मॅनिफेस्टेशन नीट वापरत नाही, हे खरं आहे. परत एकदा ऐका. मॅनिफेस्टेशन काम करत नाही असं नसतं, तर तुम्ही मॅनिफेस्टेशन नीट वापरत नाही आहात, हे खरं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय. समस्या लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये नाही. तुमची समस्या आहे ती तुमच्या अप्रोचमध्ये. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की मॅनिफेस्टेशन का काम करत नाही आणि याची नेमकी 4 कारणं कोणती आहेत आणि ही 4 कारणं जर तुम्ही आज समजून घेतली आणि जर या 4 स्टेप्स ज्या मी तुम्हाला सांगणार आहे, ते जर फॉलो केलेत, तर तुमचंही मॅनिफेस्टेशन इतर लोकांसारखंच काम करायला लागेल. हे माझं प्रॉमिस आहे मित्रहो. माझी एक विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच सोडू नका, कारण 4ही स्टेप्स एकत्र लागतात. एक जरी मिस केलात, तर रिझल्ट मिळणार नाही. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आजपासूनच हे लागू करायला सुरुवात करा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट, ज्या मुलीने मॅनिफेस्टेशनचं रहस्य शोधलं. पुण्याची श्रुती, तिचं वय वर्ष 28 होतं. ती एका IT कंपनीत सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या जागी काम करत होती. तिचा पगार अगदी चांगला होता. पण आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. श्रुतीला गेल्या 3 वर्षापासून एक चांगला लाईफ पार्टनर हवा होता. तिने बऱ्याच मॅट्रिमोनियल साइट्सवरती तिचं प्रोफाईल टाकलेलं होतं. अनेक लोकांना ती भेटलीही होती, पण काहीच जुळून येत नव्हतं. एके दिवशी तिच्या कॉलेजच्या एका मैत्रिणीने म्हणजेच अनिताने तिला लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल सांगितलं. अनिता म्हणाली, "श्रुती, मी मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरलेली आहे आणि मला 6 महिन्यात परफेक्ट पार्टनर मिळालाय. तू पण ट्राय कर." श्रुतीला हे पटलं नाही. ती म्हणाली, "ही कोणती काही जादू आहे का? की अफर्मेशन्स म्हटल्याने कुठे पार्टनर मिळतो? हे कसं शक्य आहे?" अनिता हसली. "अरे, अगं ट्राय तर कर. काय जातंय?" मग श्रुतीने सुरुवात केली. ती रोज सकाळी म्हणायला लागली, की "मला परफेक्ट लाईफ पार्टनर मिळणार आहे. माझं आयुष्य सुंदर आहे. मी देखील डिझर्व्हिंग आहे." पहिला आठवडा गेला, काहीच झालं नाही. दुसरा आठवडा गेला, काहीच झालं नाही. तिसऱ्या आठवड्यात श्रुतीने अफर्मेशन्स बंद केलं. ती अनिताला म्हणाली, "बघ, मी तुला सांगितलं होतं ना, हे माझ्यासाठी काम करत नाहीये. तू तू म्हटलं होतंस माझं नशीब बदलेल, पण तुझं नशीब चांगलं आहे, माझं नाहीये." अनिताने विचारलं, "श्रुती, तू मला एक खरं खरं सांग, तू किती दिवस केलंय हे?" ती म्हणाली, "3 आठवडे." "अच्छा, तू रोज केलंयस का?" हां, म्हणजे बरेच दिवस केलंय." "बरेच दिवस म्हणजे नेमकं किती? 30 पैकी नेमके किती दिवस तू केलेस सांग बरं?" मग श्रुती गप्प झाली. खरं सांगायचं तर तिने 30 पैकी फक्त 12 ते 13 दिवसच हे केलं होतं. बाकीचे दिवस ती करायला विसरली होती किंवा आज नाही, बघूया, उद्या करू किंवा नंतर करू असं म्हणत तिच्याकडून ते राहूनच गेलं होतं. अनिता म्हणाली, "श्रुती, पहिली चूक हे इथेच आहे. तू कन्सिस्टंटली हे केलेलं नाहीयेस." पण पण मी करत होते ना." "हो, पण दुसरी चूक बघ. तू अफर्मेशन्स म्हणताना काय फील करत होतीस सांग बरं?" श्रुती विचार करायला लागली. "फील? फील म्हणजे मी मी म्हणत होते ना शब्द. शब्द म्हणत होतीस, पण फील काय करत होती? तुला खरोखर वाटत होतं का, की तुला पार्टनर मिळणार आहे, की मनात एक डाऊट होता?" श्रुतीला लगेच समजलं. ॲक्चुअली ती म्हणाली, की "हो, मी म्हणत होते मला पार्टनर मिळणार,
पण मनात मला असं वाटत नव्हतं ग, की मला खरंच मिळेल म्हणून. एक प्रश्न सतावतच होता, की खरंच मला पार्टनर मिळेल का? माझ्या बाबतीत कधी असं चांगलं कधीच होत नाही, असाच विचार माझ्या मनात असायचा. अनिता हसली. बस. मग ही तिसरी चूक आहे बरं का. आता तुझा दिवसभराचा जो इमोशनल रेशो आहे त्याकडे बघ. तू सकाळी 5 मिनिटं पॉझिटिव्ह अफर्मेशन करतेस. मग बाकीचे 23 तास आणि 55 मिनिटं तू डाऊट, वरी, निगेटिव्हिटी मध्ये असतेस. मग 5 मिनिटं कसं या 23 तास आणि 55 मिनिटांना जिंकणार? मग श्रुतीला आता समजायला लागलं. अनिता म्हणाली, की आणि आता तू चौथी चूक काय करतेस ते ऐक. मग तुझ्यातले आतले लिमिटिंग बिलीफ्स आहेत. ते आहे तुझी चौथी चूक. तू म्हणतेस, माझ्या बाबतीत कधीच चांगलं होत नाही. हा जो बिलीफ आहे तो तुझ्या मॅनिफेस्टेशन्सला ब्लॉक करतोय. जोपर्यंत तुझ्या मनात हा बिलीफ आहे तोपर्यंत कितीही अफर्मेशन्स कर, तुला रिझल्ट मिळणार नाही. त्या दिवशी श्रुतीने खरोखर सिरियसली विचार केला. तिने चारही चुका ओळखल्या, की कन्सिस्टंट प्रॅक्टिस नव्हती, ती फील करत नव्हती, फक्त शब्दच म्हणत होती आणि दिवसभर सतत निगेटिव्हिटी तिच्यात राहायची. मग आतले लिमिटिंग बिलीफ्स होते तिचे, की माझ्या नशिबातच नाही वगैरे वगैरे. आणि मग श्रुतीने तिचा अप्रोच यावेळी पूर्णपणे बदलला. पुढच्या 30 दिवसात तिने एकही दिवस मिस केला नाही. अफर्मेशन्स म्हणण्याआधी ती पॉझिटिव्ह फिलिंग ती आतमधून क्रिएट करायची. दिवसभर 80% पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करायची. माझ्या बाबतीत चांगलं होतच, हा नवा बिलीफ तिने आत तयार केला. 45 दिवसानंतर तिला एक कॉमन फ्रेंडच्या लग्नात एक मुलगा भेटला. त्यांचं बोलणं झालं, कनेक्शन जुळलं. 6 महिन्यांनी श्रुती आणि आदित्यचं लग्न झालं. श्रुती आज म्हणते, मॅनिफेस्टेशन काम करत नव्हतं असं मला वाटायचं, पण खरं तर मीच मॅनिफेस्टेशन नीट वापरत नव्हते. जेव्हा मी तो अप्रोच बदलला तेव्हाच सगळंच बदललं. मित्र हो, श्रुतीची गोष्ट ही हजारो लोकांची गोष्ट आहे. कदाचित ती तुमचीही असू शकेल. आता प्रश्न आहे, मॅनिफेस्टेशन नेमकं कसं काम करतं, ते का काम करत नाही आणि ते कसं काम करायला लावायचं, हे प्रश्न आता चला आपण समजून घेऊया. रहस्य नंबर 1, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे नेमकं काय? द बेसिक सायन्स. मित्र हो, हे आधी समजून घ्या की लॉ ऑफ अट्रॅक्शन हा कोणता जादुई नियम नाहीये. हा एक सायंटिफिक प्रिन्सिपल आहे. जसं ग्रॅव्हिटीचा एक लॉ आहे. तुम्ही विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, वरून काही सोडलं तर ते खाली पडतंच. तसंच लॉ ऑफ अट्रॅक्शन एक लॉ आहे. हा लॉ काय सांगतो? लाईक अट्रॅक्ट्स लाईक. समान फ्रिक्वेन्सीला आकर्षित करत असते. म्हणजे जर तुम्ही हॅपी फ्रिक्वेन्सीवर व्हायब्रेट करत असाल तर तुम्ही हॅपीनेस आकर्षित कराल. जर तुम्ही सक्सेसची फ्रिक्वेन्सीवर तुम्ही जर व्हायब्रेट करत असाल तर तुम्ही सक्सेसला आकर्षित कराल. आणि जर तुम्ही फिअर, डाऊट, निगेटिव्हिटी या फ्रिक्वेन्सीवर असाल तर तुम्ही तेच आकर्षित कराल. आता एक साधं उदाहरण देतो. तुमच्याकडे रेडिओ आहे, बरोबर? तुम्ही 93.5 FM ला ट्यून केलंय आणि आता तुम्ही एक्सपेक्ट करताय की 101.1 FM कधी ऐकायला मिळेल. तुम्हाला ऐकायला मिळेल का तिथे? नाही ना. कारण 93.5 वर तुम्ही ट्यून केलंय आणि तिथे 93.5च ऐकायला मिळेल ना. 101.1 ऐकायचं असेल तर तुम्हाला 101च्या फ्रिक्वेन्सीला ट्यून करावं लागेल. अगदी तसंच तुम्ही जर निगेटिव्हिटीवर ट्यून करत असाल स्वतःला तर निगेटिव्हिटीच तुमच्याकडे आकर्षित होईल. पॉझिटिव्हिटी आकर्षित करायची असेल तर पॉझिटिव्हिटीवर ट्यून व्हावं लागेल. आता प्रश्न येतो, मग मी पॉझिटिव्हिटीवर ट्यून का नाहीये? माझं मॅनिफेस्टेशन का काम करत नाहीये? याची 4 कारणं आहेत आणि ही 4 कारणं म्हणजे ते 4 स्टेप्स आहेत जे तुम्हाला फॉलो करायचे आहेत. डॉक्टर जो डिस्पेन्झा, ज्यांनी न्यूरोसायन्स आणि स्पिरिच्युअलिटी यांचा संगम साधला आहे, ते म्हणतात, युअर थॉट्स अँड फिलिंग्स क्रिएट युअर रियालिटी.
इफ यू वॉन्ट टू चेंज युअर रियालिटी, यू हॅव टू चेंज युअर थॉट्स अँड फिलिंग्स फर्स्ट. याचा अर्थ होतो, तुमचे विचार आणि भावना तुमची रियालिटी तयार करत असतात. रियालिटी जर तुम्हाला बदलायची असेल तर आधी विचार आणि भावनांना बदला. आता हे प्रॅक्टिकली कसं करायचं, तर चला एक स्टेप बाय स्टेप आपण हे बघूया. रहस्य नंबर 2. स्टेप 1, तुम्ही प्रॅक्टिसच करत नाहीये. द कन्सिस्टन्सी प्रॉब्लेम. मित्र हो, जेव्हा कोणी मला म्हणतं की माझं मॅनिफेस्टेशन कामच करत नाहीये, तेव्हा मी त्यांना पहिला प्रश्न विचारतो, गेल्या 30 दिवसात तुम्ही किती दिवस अफर्मेशन्स केलेत? व्हिज्युअलायझेशन तुम्ही किती केलंय? कोणतीही मॅनिफेस्टेशन टेक्निक वापरली आहे का तुम्ही? आणि मग लोक एक्सक्युजेस द्यायला लागतात की मी करत होतो, पण काम झालं नाही म्हणून ते आताच सोडून दिलं. अहो मला वेळच भेटला नाही हो, अहो मी थोडं बिझी होतो हो, अरे माझ्याकडून विसरलंच, मी विसरूनच गेलो. मित्र हो, इथे सगळ्यात मोठी चूक ही आहे की मॅनिफेस्टेशन ही एक स्किल आहे, ही एक कौशल्य आहे हे एक. आणि कोणतीही स्किल कन्सिस्टंट प्रॅक्टिस शिवाय डेव्हलप होत नाही. एक फिटनेस कोचने मला एकदा सांगितलं होतं की लोक मला विचारतात कोणता एक्सरसाइज सगळ्यात चांगला आहे, कोणती एक्सरसाइज सगळ्यात चांगली आहे. तेव्हा मी त्यांना सांगतो की डोळे बंद करा, 5 एक्सरसाइजेस समोर ठेवा, जिथे हात थांबेल तो एक्सरसाइज करा, पण प्रॉमिस द्या तो एक्सरसाइज तुम्हाला 30 दिवस रोज करायचा आहे. एक्सरसाइज कोणती याने काहीच फरक पडत नाही, ती कन्सिस्टंटली करा तेव्हा फरक पडतो, असं असं ते म्हणायचे. अगदी तसंच मॅनिफेस्टेशनचंही आहे. तुम्ही कोणती टेक्निक वापरता, अफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन किंवा 369 मेथड, वॉटर टेक्निक, याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही ती टेक्निक कन्सिस्टंटली रोज 30 दिवस करता का, याने फरक पडतो. आता इथे एक सायंटिफिक फॅक्ट बघा. डॉक्टर मॅक्सवेल माल्ट्स, ज्यांनी सायको सायबरनेटिक्स हे लिहिलंय, त्यांचं रिसर्चनुसार कोणतीही नवीन हॅबिट फॉर्म व्हायला मिनिमम 21 ते 30 दिवस लागतात. 2009 मध्ये युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन याच्यामध्ये एक स्टडीमध्ये फिलिपा लॅली आणि तिच्या टीमने असं शोधून काढलं की ॲव्हरेज माणसाला नवीन हॅबिट फॉर्म व्हायला 66 दिवस लागतात. म्हणजे तुम्ही 3-4 दिवस अफर्मेशन केलं आणि मग काम झालं नाही म्हणून ते तुम्ही सोडून दिलं तर रिझल्ट तुम्हाला मिळणार नाही. मित्र हो, एक रिअल एक्झाम्पल मी इथे देतो. एक प्रोग्राम आहे जिथे रोज रात्री 9 वाजता 1500 पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिस करतात. या प्रोग्राम मध्ये 10 दिवसात लोकांना जॉब्स मिळाल्या, 20 दिवसात डिप्रेशन गेलं. एक 62 वर्षाचे गृहस्थ म्हणाले, गेल्या 10 वर्षात इतकी शांत झोप मला कधीच मिळाली नव्हती जी 15 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर मला मिळते. मी इतका शांत झोपतोय की तुम्हाला काय सांगू. पण हे असं का झालं हो मित्र हो, कारण त्यांनी एक गोष्ट केली होती, ते रोज तिथे आले, त्यांनी कन्सिस्टंट प्रॅक्टिस केली होती. मित्र हो, आता तुम्हाला एक प्रॉमिस करायचं आहे, स्वतःशी हे प्रॉमिस करायचं आहे. हे प्रॉमिस आहे, मी पुढचे 30 दिवस रोज एकही दिवस न चुकवता मॅनिफेस्टेशन प्रॅक्टिस करेन. कोणती टेक्निक करता याने काहीच फरक पडत नाही, रोज करता का याने फरक पडतो. आता मला कमेंट मध्ये तुम्ही लिहून सांगा की मी 30 दिवस रोज प्रॅक्टिस करेन. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये बरं का, हा तुमचा स्वतःशी केलेला एक कमिटमेंट असेल. जेव्हा तुम्ही हे कमेंट लिहिता तेव्हा तिथे पोस्ट करता तेव्हा तुम्ही स्वतःला हे कमिटमेंट दिलेलं आहे. आता दुसरा स्टेप बघूया. रहस्य नंबर 3, स्टेप नंबर 2, आधी फील करा मग अफर्मेशन्स म्हणा. द फीलिंग फर्स्ट अप्रोच. मित्र हो, काही लोक म्हणतात मी रोज अफर्मेशन्स म्हणतो, कन्सिस्टंट देखील आहे, पण तरीही हे काम होत नाही, असं का? तर मग इथे ते दुसरी चूक करतायत. ती चूक म्हणजे तुम्ही अफर्मेशन्स म्हणून फील चांगलं करण्याचा प्रयत्न करता. म्हणजे अफर्मेशन्स आधी म्हणता मग नंतर फील चांगलं व्हावं असा प्रयत्न करता. तर हे उलट आहे मित्र हो. खरा फॉर्म्युला असा आहे की आधी चांगलं फील करा मग अफर्मेशन्स म्हणा. म्हणजे काय बघा,
अफर्मेशन्स हे शब्दांपेक्षा फिलिंग्सवर जास्त काम करतात, एनर्जीवर जास्त काम करतात, फ्रिक्वेन्सीवर जास्त काम करतात. जर तुम्ही सकाळी उठलात आणि थकलेले आहात, मनात टेन्शन आहे आणि त्या स्टेटमध्ये मी सक्सेसफुल आहे, मी हॅपी आहे असं मेकॅनिकली म्हणत राहिलात, तर ते शब्द डेड आहेत, मृत आहेत ते शब्द. त्यांच्यात एनर्जी नाहीये, त्यांच्यामध्ये लाईफ नाहीये. अफर्मेशन म्हणजे ते एक मृत स्टेटमेंट आहे, फक्त एक स्टेटमेंट आहे. पण तुम्ही जेव्हा त्यात फिलिंग्स इन्व्हेस्ट करता, जेव्हा त्यात फिलिंग्स टाकता, तेव्हा ते जिवंत होतं. मग आता हे कसं करायचं? तर आधी पॉझिटिव्ह फील क्रिएट करा. अफर्मेशन्स म्हणण्याआधी एक मोटिवेशनल सॉन्ग लावा किंवा यूट्यूबवर जा आणि एखादा स्मॉल बेबीचा खळखळून हसतानाचा व्हिडिओ बघा. तुम्हीही हसायला लागाल. किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा खूप सुंदर छान प्रसंग आठवा, ज्यात तुम्ही खूप हॅपी होता. किंवा थोडं जंप करा किंवा थोडंसं डान्स करा, मुलांसोबत खेळा, लाईफ पार्टनर सोबत बसून हसा, 4 प्रेमाच्या गोष्टी करा. काहीतरी करा जेणेकरून तुमची एनर्जी हाय होईल. मग त्या स्टेटमध्ये अफर्मेशन्स म्हणायला लागा. जेव्हा तुम्ही ऑलरेडी पॉझिटिव्ह फील करत असता, त्या एनर्जीमध्ये जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स म्हणायला जाता, तेव्हा ते अफर्मेशन्स अलाइव्ह म्हणजे जिवंत होतात. तेव्हा ते खरोखर काम करायला लागतात. एक रिअल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. काही वर्षापूर्वी मी पुण्यात एका क्रिकेट मॅचला गेलो होतो. स्टेडियममध्ये हजारो लोक होते. मॅच एक्साइटिंग होती. एका पॉइंटवर 15 मिनिटं काहीच झालं नव्हतं, काहीच होत नव्हतं. सगळे शांत बसलेले होते आणि अचानक एक सिक्सर पडला. संपूर्ण स्टेडियम जल्लोषाने उभं राहिलं आणि वा वा ये म्हणून सगळे ओरडायला लागले. सगळे टाळ्या, आनंद सगळीकडे, युफोरियाची फिलिंग सगळीकडे पसरू लागली. तुम्हाला माहितीये मी त्या मोमेंटमध्ये काय केलं? सगळे बसले, मीही बसलो, पण मी डोळे बंद केले आणि त्या हॅपीनेसच्या स्टेटमध्ये माझ्या गोल्ससाठी अफर्मेशन्स केलं. का केलं? कारण त्या क्षणी माझी एनर्जी खूप हाय होती, माझी फ्रिक्वेन्सी पॉझिटिव्ह होती आणि त्या मोमेंटमध्ये केलेलं जे अफर्मेशन असतं ते खूप पॉवरफुल असतं आणि ते तसंच झालं. मी हे रेग्युलरली करतो. जेव्हा जेव्हा मी पॉवरफुल पॉझिटिव्ह इमोशनमध्ये असतो, तेव्हा जेव्हा जसं की मूव्ही बघताना किंवा एखादा सीन जर आला असेल मूव्हीमध्ये, जो मला खूप टच करणारा असेल किंवा मुलांसोबत, लहान मुलांसोबत खेळताना, मी खूप हसत असेल किंवा कुणाशी बोलताना मी खूप इन्स्पायर्ड फील करत असेल, त्या मोमेंटमध्ये लगेच मी अफर्मेशन म्हणत असतो, अफर्मेशन करत असतो. तुम्हीही हे करू शकता. दिवसातील एक फिक्स्ड वेळ ठरवा. सकाळी 9 वाजता किंवा रात्री 9 वाजता. त्यावेळी एखादं पॉझिटिव्ह व्हिडिओ बघा, एखादं गाणं लावा, जे काही तुमची गोष्ट असेल किंवा पॉझिटिव्ह फील क्रिएट करण्यासाठी तुम्ही जे काही करू शकाल ती गोष्ट करा आणि मग अफर्मेशन म्हणा. डॉक्टर डेव्हिड हॉकिन्स ज्यांनी पॉवर वर्सेस फोर्स लिहिलं, त्यांच्या रिसर्चनुसार इमोशन्सला डिफरंट फ्रिक्वेन्सीज असतात. जसं की जॉय, लव, ग्रॅटिट्यूड या हाय फ्रिक्वेन्सीजच्या इमोशन्स आहेत. फिअर, अँगर आणि शेम ह्यासारख्या या लो फ्रिक्वेन्सीजचे हे इमोशन्स आहेत. जेव्हा तुम्ही हाय फ्रिक्वेन्सीजवर इमोशन मध्ये असता आणि त्या स्टेटमध्ये अफर्मेशन करता, तेव्हा त्या अफर्मेशन्सची पॉवर अगदी एक्सपोनेन्शियली वाढते, अगदी खूप मोठ्या प्रमाणात वाढते. मित्रो, आता आपण तिसरा स्टेप बघूया. रहस्य नंबर 4, स्टेप नंबर 3, 80-20 गोल्डन रेशो, दिवसभराचा इमोशनल बॅलन्स. मित्र हो, काही लोक म्हणतात मी रोज प्रॅक्टिस करतो, आधी फील करतो, मग अफर्मेशन देखील म्हणतो, पण तरीही काम होत नाही. मग ते हे तिसरी चूक करतायत. ती चूक म्हणजे तुम्ही सकाळी 5 ते 10 मिनिटं पॉझिटिव्ह राहता, पण बाकीच्या दिवसभरात तुम्ही निगेटिव्ह राहता. मित्र, इथे एक कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या की मी त्याला गोल्डन रेशो असं म्हणतो. गोल्डन रेशो म्हणजे काय? तर सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत तुमच्या दिवसभराचा हा जो 100% वेळ बघितला, तर त्यातले निदान 80% तर तुम्हाला पॉझिटिव्ह इमोशन मध्येच घालवायचे आहेत. पॉझिटिव्ह इमोशन मध्ये असले पाहिजेत तुम्ही. आणि मग मॅक्झिमम 20% तुम्ही निगेटिव्ह असला तरी चालतं. म्हणजे 20% पेक्षा जर जास्त निगेटिव्हिटी जर तुम्ही
तुमच्यात असेल तर ती निगेटिव्हिटी अलाउड नाहीये. जर तुम्हाला खरोखर मॅनिफेस्टेशन करायचं असेल तर आता प्रॅक्टिकल विचार करा. तुम्ही सकाळी 5 मिनिटं अफर्मेशन्स करता आणि खूप पॉझिटिव्ह फील करता. मग ऑफिसला जाता आणि मग लगेच बॉसवर चिडचिड चिडता किंवा ट्रॅफिकमध्ये पूर्ण फ्रस्ट्रेट होता किंवा कलिग बद्दल कंप्लेन करायला लागता. घरी आल्यावर न्यूज बघता, न्यूजमध्ये देखील सगळी निगेटिव्ह न्यूज चालू आहेत. रात्री झोपताना चिंतेमध्ये तुम्ही अगदी बुडून जाता. मग तुमचा इमोशनल रेशो काय होईल हो? कदाचित 20%च पॉझिटिव्ह होईल आणि 80% तुमचा निगेटिव्ह झालेला असेल. म्हणजे गोल्डन रेशो हा उलटा झालेला असेल. याला ब्लॅक रेशो झाला असं आपण म्हणू शकतो. तर मित्र हो, एका ॲडव्हान्स प्रोग्राममध्ये लोकांना एक असेसमेंट दिलं जातं. त्यात ते गेल्या 1 महिन्याच्या दर 2 तासाचा इमोशनल रेकॉर्ड ठेवत असतात. बऱ्याच लोकांना कॅल्क्युलेट केल्यावर कळतं की त्यांचा रेशो 99% निगेटिव्ह आणि फक्त 1%च पॉझिटिव्ह आहे. आता विचार करा, 99% निगेटिव्ह फील करणारा माणूस सकाळी 5 मिनिटं अफर्मेशन्स करतो तर त्याचं मॅनिफेस्टेशन कसं काम करेल का? नाही. पण दुसऱ्या बाजूला 80% पॉझिटिव्ह फील करणारा माणूस जो रोज अफर्मेशन्स करतो आणि फील करून करतो, त्याचं मॅनिफेस्टेशन काम करेल का? ऑब्व्हियसली हो. बार्बरा फ्रेडरिक्सन युनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅलिफोर्निया याच्या सायकोलॉजी प्रोफेसर आहेत. यांनी पॉझिटिव्ह रेशो वर रिसर्च केलं. त्यांच्या रिसर्चनुसार जे लोक 3:1 रेशो ठेवतात, म्हणजेच एक निगेटिव्ह इमोशन झालं की त्याच्यासाठी 3 पॉझिटिव्ह इमोशन्स, ते लोक फ्लरिश करतात. त्यांचं आयुष्य ब्लूम व्हायला लागतं एखाद्या फुलासारखं. पण जे लोक 1:1 किंवा त्याहून कमी रेशो ठेवतात ते लोक मात्र मागे पडतात. त्यांचं आयुष्य मलूल होतं. मित्र हो, आता तुम्हाला एक प्रॉमिस करायचा आहे. मी 80-20 गोल्डन रेशो क्रिएट करेन. दिवसातले 80% वेळ मी पॉझिटिव्ह फील करण्याचा प्रयत्न करेन आणि फक्त 20% निगेटिव्हिटी अलाउ करेल. 20% का? कारण आपण माणूस आहोत. 100% पॉझिटिव्ह राहणं आपल्याकडून शक्य नाही. थोडी निगेटिव्हिटी ही नॅचरल आहे, पण 20% पेक्षा जास्त नको मित्र हो. आता कमेंटमध्ये मला लगेच लिहा की मी 80-20 गोल्डन रेशो क्रिएट करेन. मी 80-20 गोल्डन रेशो क्रिएट करेन. आता शेवटचा आणि सगळ्यात पॉवरफुल स्टेप बघूया. रहस्य नंबर 5, स्टेप नंबर 4, लिमिटिंग बिलीव्स तोडा, द रूट कॉज. मित्र हो, काही लोक म्हणतात मी रोज प्रॅक्टिस करतो, आधी फील करतो, 80-20 रेशो ठेवतो, तरीही काम करत नाही. तर मग चौथी चूक हे आणि सगळ्यात डीप असलेली चूक ते इथे करतायत. ती चूक म्हणजे तुमच्या आतले लिमिटिंग बिलीफ्स. लिमिटिंग बिलीफ्स म्हणजे काय? मी तुम्हाला एक सिंपल एक्सरसाइज देतो. तुमच्या आयुष्यातली कोणतीही निगेटिव्ह इमोशन घ्या आणि कोणताही निगेटिव्ह रिझल्ट घ्या. आता हे वाक्य तुम्ही त्या सोबत पूर्ण करा. मी टिंब फील करतोय कारण टिंब, किंवा माझ्या आयुष्यात टिंब होतंय कारण टिंब. कारण नंतर तुम्ही जे लिहाल तेच तुमचं लिमिटिंग बिलीफ आहे. एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. मी दुःखी आहे कारण कोणी मला प्रेमच करत नाही. कुणी मला प्रेम करत नाही, हे बिलीफ आहे, लिमिटिंग बिलीफ आहे. आणि हेच बिलीफ तुम्हाला आणखी दुःखी ठेवतंय आणि त्या दुःखामुळे तुमचं मॅनिफेस्टेशन ब्लॉक होतंय. आता मी इथे दुसरा एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल नंबर 2, मी स्टडीज मध्ये नापास होतोय कारण मला स्टडी करायला आवडत नाही. मला स्टडी आवडत नाही, हे तुमचं लिमिटिंग बिलीफ आहे. तुम्ही म्हणाल नाही, हे बिलीफ नाही, हे खरंच आहे, मला खरंच स्टडी आवडत नाही. पण मित्र हो, एक प्रश्न मी तुम्हाला विचारतो. तुम्ही जन्माला आलात तेव्हा डॉक्टरने बघितलं का आणि तुम्हाला म्हणलं का की हो, हा जो बाळ आहे तो कधीच स्टडी करू शकणार नाही, चला नेक्स्ट घ्या पेशंट, असं म्हटलंय का तुमच्यासोबत? नाही ना. मग तुम्ही असं कसं म्हणू शकता? कोणीही जन्मतः स्टडी करू न शकणारा किंवा करू शकणारा असा काहीच नसतो. हे तुमचे बिलीफ्स असतात. हे बिलीफ्स आपण स्वतः किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांनी आपल्यात इन्स्टॉल केलेले असतात. जसं एखादं सॉफ्टवेअर आपण इन्स्टॉल करतो आणि हे बिलीफ्सच आपलं मॅनिफेस्टेशन ब्लॉक करत असतात. हे समजून घ्या मित्र हो. डॉक्टर ब्रूस लिप्टन
सेल बायोलॉजिस्ट आणि बायोलॉजी ऑफ बिलीफचे ऑथर आहेत. ते म्हणतात, युअर बिलीफ्स कंट्रोल युअर बायोलॉजी, चेंज युअर बिलीफ्स अँड चेंज युअर लाईफ. तुमचे बिलीफ्सच तुमचं बायोलॉजी कंट्रोल करत असतात. बिलीफ्स बदला, तुमचं आयुष्य बदलेल. आता एक रिअल एक्झाम्पल तुम्हाला इथे देतो. एक 16 वर्षांची मुलगी होती. एका प्रोग्राम मध्ये ती आली. तिची आई देखील सोबत होती. ती मुलगी मॅथ्स मध्ये खूप कमी मार्क्स घ्यायची. ती ती नेहमी म्हणायची, मी मॅथ्स मध्ये वीक आहे. जेव्हा तिला लिमिटिंग बिलीफ्स बद्दल समजलं, तेव्हा तिला कळालं की मॅथ्स मध्ये वीक आहे ही तिची बिलीफ आहे. हे कोणतं सत्य नाही, हे कोणतं फॅक्ट नाही की तुला कधीच जमणार नाही. मग त्यानंतर तिने ठरवलं, आजपासून मी म्हणणार मी मॅथ्स मध्ये चांगली आहे, मला मॅथ्स आवडतं. ती रोज हे म्हणायला लागली. पुढच्या एक्झाम मध्ये तिला 75% पेक्षा जास्त मार्क मिळाले. आधी 50% देखील जेमतेम मिळायचे. नंतर तर ती अक्षरशः मेरिट मध्ये आली. ही जी इम्प्रूव्हमेंट तिच्यामध्ये झाली ती तिचं बिलीफ बदलल्यामुळे. तर मित्र हो, तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात निगेटिव्ह इमोशनसाठी, सगळ्यात निगेटिव्ह रिझल्टसाठी तुम्ही जे एक्सक्युजेस देताय, ती एक्सक्युजेस म्हणजेच तुमचे लिमिटिंग बिलीफ्स आहेत. ते लिमिटिंग बिलीफ्स जर तुम्ही बदलले नाहीत तर तुमचं आयुष्य बदलणार नाही. मॅनिफेस्टेशन देखील काम करणार नाही. आता तुम्हाला काय करायचं आहे, तर एक कागद घ्या. तुमच्या आयुष्यातले सगळे निगेटिव्ह रिझल्ट तिथे लिहा आणि प्रत्येकासाठी लिहा की हे होतंय, कारण नंतर जे लिहाल ते तुमचं लिमिटिंग बिलीफ आहे. आता प्रत्येक लिमिटिंग बिलीफला उलट करा. कोणी मला प्रेम करत नाही, मी लवेबल आहे, लोक मला प्रेम करतात. मला स्टडी आवडत नाही, मला स्टडी आवडते, मी चांगला स्टुडंट आहे. माझ्या नशिबात काही चांगलं लिहिलेलंच नाही, माझ्या नशिबात नेहमी चांगलंच होतं. हे नवे बिलीफ तुम्हाला रोज म्हणायचे आहेत मित्र हो, आणि तेही फील करून म्हणायला लागा. आणि बघा जादू कशी घडून येते. सगळे 4 स्टेप्स एकत्र, द कम्प्लीट फॉर्म्युला. मित्र हो, आता सगळे 4 स्टेप्स एकत्र बघूया. स्टेप नंबर 1, रोज प्रॅक्टिस करा. कोणतीही टेक्निक घ्या पण रोज करा. 30 दिवस एकही दिवस मिस न करता. स्टेप नंबर 2, आधी फील करा, मग अफर्मेशन्स म्हणा. अफर्मेशन्स म्हणण्याआधी पॉझिटिव्ह फील क्रिएट करा. म्युझिक, व्हिडिओ, मेमोरी काहीही वापरा. त्या पॉझिटिव्ह स्टेटमध्ये अफर्मेशन्स म्हणल्याने ते 100% काम करतात. स्टेप नंबर 3, 80-20 गोल्डन रेशो ठेवा. दिवसाचे 80% पॉझिटिव्ह राहा आणि मिनिमम 20%च निगेटिव्ह अलाउड आहे. दिवसभर इमोशनल अवेअरनेस मध्ये जगायला शिका. स्टेप नंबर 4, लिमिटिंग बिलीफ्स तोडा. तुमच्या एक्सक्युजेसला ओळखा. ते एक्सक्युजेस म्हणजेच लिमिटिंग बिलीफ्स आहेत, त्यांना पॉझिटिव्ह बिलीफ्स मध्ये कन्वर्ट करा. नवे बिलीफ्स रोज म्हणा. हे 4 स्टेप्स जर तुम्ही एकत्र केले ना, तर तुमचं मॅनिफेस्टेशन इतर लोकांसारखंच काम करायला लागेल. ही माझी गॅरंटी आहे मित्र हो. माझं आणि तुमचं नातं शेवटचं मनापासून बोलणं. मित्र हो, आज आपण अत्यंत प्रॅक्टिकल विषयावर बोललोय. लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतच, कारण ते एक युनिव्हर्सल लॉ आहे, जसं की ग्रॅव्हिटी सारखं. पण ते नीट वापरलं पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की माझं मॅनिफेस्टेशन कामच करत नाही, तर तुम्हाला स्वतःला हे 4 प्रश्न विचारले पाहिजेत. मी रोज कन्सिस्टंटली प्रॅक्टिस करतोय का? मी आधी फील करतोय का, मग अफर्मेशन्स म्हणतोय का? माझा दिवसभराचा इमोशनल रेशो 80-20 हा गोल्डन रेशो आहे का? माझ्या आतले लिमिटिंग बिलीफ्स मी ओळखतोय का? जर या 4 पैकी तुम्ही कोणत्याही एका प्रश्नाला जर नाही असं उत्तर देत असाल, तर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे की तुमची चूक कुठे होते. अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणाले होते, इन्सॅनिटी इज डुईंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन अँड एक्सपेक्टिंग द डिफरंट रिझल्ट्स. तेच ते काम करत राहणं आणि वेगळे रिझल्ट्स अपेक्षित करणं हा एक वेडेपणा आहे. जर तुम्हाला वेगळे रिझल्ट्स हवे असतील तर तुमचा अप्रोच देखील तुम्हाला बदलावा लागेल. आज सांगितलेले 4 स्टेप्स फॉलो करा. एक सुंदर संस्कृत श्लोक आहे, उद्यमेन हि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः न हि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. फक्त इच्छा करून काम होत नाही, प्रयत्नही करावे लागतात. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात हरिण स्वतः येत नाही.
मॅनिफेस्टेशन ही इच्छा आहे, पण ती इच्छा पूर्ण करायला योग्य प्रयत्न, योग्य स्टेप्स घ्यावेच लागतात आणि ते स्टेप्स आज तुम्हाला मिळालेले आहेत. एक छोटा संकल्प, तुमचा होमवर्क. आजपासूनच हे सुरुवात करा मित्र हो. स्टेप नंबर एक मॅनिफेस्टेशन टेक्निक निवडा, कोणतीही असो, आणि पुढचे 30 दिवस रोज हे करा. एकही दिवस तुम्ही मिस करायचं नाही. स्टेप नंबर 2, अफर्मेशन्स म्हणण्याआधी आधी पॉझिटिव्ह फिलिंग क्रिएट करा. म्युझिक, व्हिडिओ किंवा मेमोरी मधलं काहीतरी आठवून काहीही वापरा. मग स्टेप नंबर 3, दिवसभर इमोशनल अवेअरनेस ठेवा. 80% पॉझिटिव्ह, 20% निगेटिव्ह असलं तरी चालेल. जेव्हा निगेटिव्हिटी जाणवेल तेव्हा कॉन्शियस होऊन सतत पॉझिटिव्ह कडे स्वतःला शिफ्ट करा. स्टेप नंबर 4, तुमच्या आयुष्यातले टॉप 3 लिमिटिंग बिलीफ्स कुठेतरी लिहा आणि त्यांना 3 एम्पॉवरिंग बिलीफ्स मध्ये कन्वर्ट करा. रोज ते नवे बिलीफ्स म्हणा, म्हणजे जे एम्पॉवरिंग आहेत ते. आता कमेंट मध्ये मला लिहा की मी आजपासून 4 स्टेप्स फॉलो करते किंवा करतो. माझं मॅनिफेस्टेशन आता काम करेलच. हा कमेंट माझ्यासाठी नाही मित्रो, हा तुमचा स्वतःशी केलेला एक कमिटमेंट असेल. हा युनिव्हर्सला दिलेला एक सिग्नल आहे की तुम्ही सिरियस आहात. आणि 30 दिवसानंतर पुन्हा या व्हिडिओवर या आणि लिहा, माझं मॅनिफेस्टेशन काम करायला लागलं. मला वाट बघायला आवडेल. आणि काही जर तुमच्या मनाला या व्हिडिओमधून भिडलं असेल, काही पटलं असेल, तुम्हाला जर काही क्लिअरिटी मिळाली असेल हा व्हिडिओ बघून, तर हा व्हिडिओ त्या माणसाला शेअर करा जो म्हणतो माझं मॅनिफेस्टेशन काम करत नाही किंवा हे मॅनिफेस्टेशन चुकीचं असतं. कदाचित तुमच्या एका शेअरने कोणाला योग्य दिशा मिळू शकेल, कोणाचं आयुष्य बदलेल. कारण कधी कधी योग्य माहिती योग्य वेळी आणि योग्य माणसापर्यंत पोहोचणं हाच सगळ्यात मोठा मॅनिफेस्टेशन असतो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काही गोष्टी लक्षात घ्या. प्रॅक्टिस करा रोज, फील करा आधी. 80-20 80-20चा रेशो ठेवा. लिमिटिंग बिलीफ्स तोडा आणि बघा तुमचं आयुष्य कसं बदलतं. कारण लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं, फक्त तुम्हाला ते नीट वापरायला शिकायचं आहे. माय लाईफ, माय रूल्स, माय मॅनिफेस्टेशन, माय वे. धन्यवाद मित्र हो.